सांगली महानगरपालिका क्षेत्रातील खोकीधारक यांची बैठक संपन्न। सांगली महानगरपालिका क्षेत्रातील खोकीधारकांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल। नव्याने समिती स्थापन करून निर्णय घेता येईल। माननीय आयुक्त सत्यम गांधी। पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृह येथे आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खोकीधारकांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती। खोकीधारकांनी विविध मागण्या यावेळी उपस्थित केल्या होत्या। त्याप्रमाणे प्रामुख्याने 2007-8 मध्ये काढलेल्या खोकीधारकांना लावलेली थकबाकी माफ करावी, हस्तांतरित कमी करावी व स्वच्छता कर कमी करावा अशा स्वरूपाच्या मागण्या होत्या। तसेच ज्या खोकीधारकांचे पुनर्वसन झाले नाही त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी होती। खोकीधारक संघटने वतीने गणेश कोडते, भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री पृथ्वीराज पवार यांनी सर्व खोकीधारकांच्या मागण्याबाबत सविस्तरपणे मांडल्या। माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी थकबाकीबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जात असल्याने सदरचे प्रकरण शासन स्तरावर पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। तसेच ज्या खोकीधारकांना त्यांच्या सद्यस्थितीत खोकी जागेवर नाहीत अशा खोकीधारकांना वारंवार आपली माहिती प्रशासनाने देण्याबाबत जाहीर नोटीस देऊनही ही माहिती दिली नाही अशा खोकीधारकांना पुन्हा सूचना देण्यात येत आहेत की 2007-8च्या कालावधीमध्ये आपले खोके काढले आहेत, जागेवर नाही अशा खोकेधारकांनी आपले कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। जे कोणी देणार नाहीत त्यांच्या खोक्यांचा नंबर रद्द होऊन त्यांचे नुकसान होणार आहे। तसेच होऊ नये याकरता सर्व माहिती देणे आवश्यक आहे असे आवाहन देखील करण्यात आले आहे। माननीय आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्व मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक धोरण घेणार आहे। तथापि खोकीधारकांनी आपली थकबाकी वेळेवर भरून प्रशासनास सहकार्य करावे असे नमूद केले आहे। नियोजनबद्ध खोकीधारक पुनर्वसन करण्यात येणार आहे। संघटना आणि नव्याने गठीत होणारी समितीच्या माध्यमातून करता येईल असे यावेळी नमूद केले आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजय यादव, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खोकीधारक प्रतिनिधी उपस्थित होते। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।